विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे भगवे वादळ, भाजपला खिंडार, भाजपला तडाखे देत ग्रामपंचायत वावेघरचे उपसरपंच जगन्नाथ चव्हाण आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला आघाडी मिळाली होती, तेव्हाच या मतदारसंघात शिवसेनेची हवा आहे हे स्पष्ट झाले होते। या मतदारसंघात शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांचा दांडगा जनसंपर्क असून त्यांची नाळ जनतेशी जोडली गेलेली आहे। सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात मिसळणं, एखाद्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे ही त्यांची जमेची बाजू असून त्यांच्या याच कार्याने प्रभावित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वावेघर पनवेल येथील भाजपचे उपसरपंच श्री जगन्नाथ चव्हाण यांनी आपल्या सहकार्यांसह शिवसेनेत प्रवेश केला। त्यांच्यासह परशुराम राठोड, नितीन चव्हाण, अशोक चव्हाण, करण चव्हाण, गोविंद पवार, यशवंत चव्हाण, सोनू राठोड, विकास चव्हाण, चंदर चव्हाण, रोहित राठोड, राकेश राठोड, लियाकत शेख, गणेश गलांडे, नारायण जाधव, राकेश राठोड, रमेश पवार, प्रणय डाकी, पंकज नरवडे आदी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे। यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी शिवबंधन बांधत शाल व पुष्पगुच्छ देत त्यांचे शिवसेनेत स्वागत केले। या पक्षप्रवेशावेळी पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, उरणचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, नगरसेवक समीर मुकरी, कामगार नेते मयूर सावंत, गुळसुंदे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर माळी, आपटे विभाग प्रमुख दीपक देशमुख, वावेघर सरपंच मिताली गुरुनाथ गाताडे, सदस्य दीपक बर्वी, भावेश माळी, अमृता माळी, शालू चव्हाण, निशा घरत, कोणचे माजी सरपंच दीपक म्हात्रे, सावळेचे माजी सरपंच शिवाजी माळी, शाखा प्रमुख कमलाकर माळी, बळीराम कांबळे, वावेघर शाखा प्रमुख अमित माळी, विष्णू चव्हाण, गुळसुंदे शाखा प्रमुख प्रथमेश पाटील, युवासेनेचे आदित्य गाताडे तसेच शेका पक्षाचे अजित माळी, धनाजी माळी, विजय चव्हाण, अनंता गाताडे, गुरुनाथ गाताडे आदी मान्यवर उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, रसायनी।